नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिमांड केलेली होती की मुख्य परीक्षेसाठी स्टडी टार्गेट जे आहे हे तुम्ही आमच्यासाठी आणा, आम्हाला ते फॉलो करायचे। तर त्याच्या संदर्भातील आपला हा पहिला व्हिडिओ असेल। एकूण 50 दिवसाचं नियोजन जे आहे हे आपण या स्मार्ट स्टडी टार्गेटच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहे। ठीक आहे, स्मार्ट स्टडी टार्गेट म्हणतोय मी। स्मार्ट स्टडी टार्गेट म्हणजे आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला होता 12 ऑक्टोबरला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेले की इम्पॉर्टंट चॅप्टर कुठले आहेत आयोगाला मुख्य परीक्षेसाठी, तर ते चॅप्टर आपण या स्मार्ट स्टडी टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे। ठीक आहे, याच्या आधी जर तुम्ही सगळा अभ्यास केलेला असेल तरी सुद्धा तुम्ही हे फॉलो करू शकता। आणि ज्यांना अजून गोंधळामध्ये असेल, अजून काही समजत नाही की एक्झॅक्टली करायचं काय, त्यांनी ही स्टडी स्ट्रॅटेजी असेल ही तुम्ही नक्कीच फॉलो करा। पुढील 50 दिवस तुम्हाला चॅनलसोबत राहणं फार गरजेचं आहे। आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि हे जे स्टडी टार्गेट सांगतोय हे स्मार्ट स्टडी टार्गेट आहे, तर हे तुम्ही नक्कीच त्या दिवशी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा। आता त्या दिवशी काही गोष्टी त्या दिवशी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। काही दिवसाला तुम्हाला मी 5 दिवसाचं, 6 दिवसाचं, 7 दिवसाचं असं तुम्हाला मी टार्गेट दिलेलं चॅप्टरचं, तर ते चॅप्टर त्या दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे। तरच हा 50 दिवसामध्ये तुमचा अभ्यासक्रम जो आहे ॲटलिस्ट मुख्य परीक्षेला जेवढं गरजेचं आहे तेवढा तरी अभ्यासक्रम तुमचा यामधून पूर्ण होऊन जाणार आहे। तर आता सुरुवात करूया। तर पहिल्यांदाच आधी स्वतः जवळ तुमच्या काही पुस्तक आवश्यक असणं फार गरजेचं आहे। तर पहिल्यांदा आपण पहिल्या पेपरबद्दल बोलूया, मराठी आणि इंग्रजी। तर याच्यासाठी तुमच्याकडे मराठी व्याकरणासाठी मोरा वाळिंबेंचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे आणि पाल आणि सूर्य यांचं पुस्तक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर ही दोन्ही सुद्धा पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता इथे इंग्रजी व्याकरणासाठी जर तुम्हाला पाल आणि सूर्य काही समजत नसेल तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक जरी तुमच्याजवळ असेल तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि मराठी व्याकरणासाठी मात्र तुमच्याकडे दोन्ही पुस्तक असणं गरजेचे आहे। मोरा वाळिंबे हे नियमांसाठी वापरायचं आहे आणि बाळासाहेब शिंदे हे क्वेश्चन आन्सरसाठी आपल्याला वापरायचं आहे। ठीक आहे, आणि मराठी आणि इंग्रजी आयोगाचे झालेले पेपर्स हे तुमच्याकडे चॅप्टरनुसार पुस्तक असणं गरजेचं आहे। चॅप्टरनुसार डिवाइड करून दिलेले पुस्तक असणं गरजेचं आहे। तर असे दोन पुस्तक आहेत, एक आहे ते 0 एरर आहे आणि दुसरं जे आहे ते बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे। ठीक आहे, तर तुमच्याकडे 0 एरर असेल तर हे घेण्याची गरज नाही, बाळासाहेब शिंदेचं असेल तर हे सुद्धा घेण्याची काही गरज नाही। पण दोन्ही असतील तरी तुम्ही सगळं चांगलंच आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, पण ही पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेची आहेत। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया। तर मराठीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं टार्गेट आहे आज वर्ण विचार। ओके, तुम्हाला आज वर्ण विचारामधील जे काही तुम्हाला हे मुद्दे सांगितलेले आहेत, जास्त वेळ लागणार नाही, तुम्हाला दिसायला हे गोष्टी मोठ्या दिसतात, पण हार्डली तुम्हाला एक अर्धा तास लागेल। अर्धा तास बसल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होऊन जातील। ठीक आहे, वर्ण विचार हे आपलं पहिले टार्गेट आहे मराठीसाठी। तर आज हे तुम्हाला हे सांगितलेले मुद्दे करून घ्यायचे आहेत। एक म्हणजे वाक्य म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय। वर्णमाला तुम्हाला माहित असू दे, वर्णाचे प्रकार स्वर, स्वरादी, नवेव स्वरादी आणि व्यंजन, नंतर बाराखडी, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे। ते तुम्हाला मोरा वाळिंबेच्या पुस्तकातून, नियम जे असतील हे सगळे मोरा वाळिंबेच्या पुस्तकातून करा, व्यवस्थित परफेक्ट तोंडपाठ करून टाका, काही सुद्धा त्याला प्रॉब्लेम नाही। नंतर स्वरांचे प्रकार पण करायचे आहेत, तुम्हाला आजच करायचे आहेत, जास्त मोठे नाहीत, लक्षात ठेवा। ऱ्हस्व दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, स्वजातीय स्वर, विजातीय स्वर, हे स्वराचे प्रकार जे 3 आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। नंतर व्यंजनाचे प्रकार, त्याच्यामध्ये स्पर्श व्यंजने, अनुनासिक, कठोर आणि मृदू व्यंजने, अर्धस्वर, उष्मे घर्षक, महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजने, हे जे तुम्हाला सांगितलेले मुद्दे आहेत हे तुमचं आजचं टार्गेट आहे। हे तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये संपवायचं आहे, लक्षात ठेवा। मराठी आणि इंग्रजी, मराठीचे एकूण 50 प्रश्न आपल्याला विचारणार आहेत, एक प्रश्न 2 मार्काला, म्हणजे 100 मार्क्स हे तुमच्या मराठीवरती राहतील। इंग्रजीचे 50 प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत, एक प्रश्न 2 मार्काला, म्हणजे 100 गुण जे राहतील ते इंग्रजीचे राहतील। ठीक आहे, त्याच्यामुळे मराठी आणि इंग्रजीला वेटेज अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे, जास्तीत जास्त स्कोर याच्यामध्ये पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, तर हे झाले सगळे मुद्दे तुम्हाला, म्हणजे आज काय वाचायचं आहे, महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजनापर्यंत हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता हे सगळं वाचून झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती आयोगानं काय प्रश्न विचारलेले आहेत MCQ, त्यासाठी तुम्हाला मी मागं सांगितले की तुमच्याकडे 0 एरर नावाचं जे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून चॅप्टर वाईज जे प्रश्न दिलेले आहेत हे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर त्या प्रत्येक ह्या चॅप्टरमध्ये जावं तुम्ही वर्ण विचारच्या, आणि ह्याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न त्यामधून सोडवून घ्या। ठीक आहे, हे झालं पहिलं टार्गेट तुम्हाला, म्हणजे मराठीसाठी हे करायचं आहे आज। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला शब्दसंग्रह वाचायचा आहे। शब्दसंग्रह कशातून वाचणार, के सागरचं पुस्तक आहे मराठी व्याकरणाचं, के सागरचं पुस्तक मराठी व्याकरणाचं आहे त्याच्यामधून, किंवा तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे असेल त्याच्यामध्ये जर शब्दसंग्रह दिले असेल, कुठलीही व्होकॅब्युलरी तुमच्याकडे असेल, असं म्हणत नाही की के सागरच वापरा, पण जेवढे आपल्याला व्होकॅब्युलरी वाचतील तेवढे वाचायचे आहे। काय करायचं आहे, समानार्थीचे 10 शब्द वाचा, 10 म्हणी वाचा आणि 10 वाक्प्रचार वाचा। ठीक आहे, 10 समानार्थी शब्द वाचा, 10 म्हणी वाचा आणि 10 वाक्प्रचार वाचा। असे केल्यानंतर तुमचे जवळपास 500 जे 50 दिवसामध्ये तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचे 500 समानार्थी शब्द क्लिअर होतील।
500 म्हणी तुमच्या क्लिअर होतील, 500 वाक्प्रचार तुमचे क्लिअर होतील. त्यामधून काही विचारू दे आयोग, तुम्हाला सुटलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, तरी झालं मराठीचं टार्गेट. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये या. इंग्रजीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हा चॅप्टर चालू करा. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती ज्याला आपण म्हणतो, हे चालू करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला नाऊन आणि प्रोनाऊन्स आज व्यवस्थित संपून घ्यायचं आहे. नाऊन आणि प्रोनाऊन्स हे व्यवस्थितरित्या संपून घ्यायचं आहे. तर ह्याला थोडासा वेळ लागेल तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचला. पार्ट्स ऑफ स्पीचला आपण जे आहे आठवड्यात म्हणजे मला वाटते 10 म्हणजे जवळपास एक 6 ते 7 दिवस तुमच्या ह्या चॅप्टरला लागतील पार्ट्स ऑफ स्पीच संपायला, कारण हा थोडासा मोठा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर मग लहान लहान चॅप्टर जे आहेत ते सुरू होतात 4-5 दिवसामध्ये संपून जातात. त्याच्यामुळे आपण हा पहिला चॅप्टर हा घेतोय पार्ट्स ऑफ स्पीच. याच्यामध्ये नाऊन आणि प्रोनाऊन, ठीक आहे, नाम आणि सर्वनाम ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, हे व्यवस्थितरित्या तुम्हाला करून घ्यायचे आहे. ह्याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले ते MCQ हे सुद्धा तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. जर नियम एकदा वाचून घ्या, नाही समजले डायरेक्ट MCQ मध्ये जावा आणि MCQ विश्लेषणासहित ज्यांचं पुस्तक तुमच्याकडे आहे, बाळासाहेब शिंदेने तुम्हाला सोडवून दिलेलं असेल किंवा 0 एररमध्ये असेल, विश्लेषण त्याचं सांगितलं असेल की बाबा तो प्रश्न तिथं नाऊन मधला कुठला रूल त्याला अप्लाय झालाय, प्रोनाऊन मधला कुठला रूल अप्लाय झालाय, ते तुम्ही समजून घेऊन ते वाचायचं पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, तर आणि पुन्हा एकदा ह्याची व्होकॅब्युलरी जे आहे, तर हा झाला थिअरी सेक्शन, म्हणजे तुम्हाला जे थिअरी म्हणजे ग्रामर सेक्शन, हे सगळं तुम्ही नाऊन आणि प्रोनाऊन सगळं व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यावरची MCQ सोडवा आज. ठीक आहे, आजच करायचं आहे, ह्याला तुम्हाला अल्टरनेटिव्ह नाही, आजच करायचं आहे. आणि व्होकॅब्युलरीमध्ये पाल आणि सुरी, बाळासाहेब शिंदे आणि आयोगाचे झालेले पेपर्स. पाल आणि सुरीमध्ये जे शेवटी एकदम व्होकॅब्युलरी दिलेली आहे ती आधी सगळी संपवून घ्या. त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामधली व्होकॅब्युलरी सगळी संपून घ्या. आयोगाने आजपर्यंत जे पेपरमध्ये व्होकॅब्युलरी विचारलेली आहे ती सुद्धा समजून घ्या, कारण ते रिपीट सुद्धा होण्याचे चान्सेस राहतात. तर आज तुम्हाला काय करायचं, ह्या सगळ्या पुस्तकातून किंवा आयोगाच्या ह्याच्यामधून फक्त समानार्थी शब्द 10 पाठ करा, इडियम्स 10 पाठ करा, फ्रेजेस 10 म्हणजे वाक्प्रचार आणि म्हणी 10 पाठ करा आणि वर्ड सबस्टिट्यूशनचे 10 शब्द पाठ करा. ठीक आहे, शब्दसंग्रह सुद्धा महत्वाचा आहे, कारण ह्याच्यावरती जर 50 प्रश्न जर आयोग विचारणार असेल आपल्याला इंग्लिशमधले, ठीक आहे, 5 प्रश्न समजा हे पॅसेजवरती विचारते, एक पॅसेज सुद्धा आहे, उरले 45च्या 45 प्रश्न तर तुम्हाला ग्रामरवर विचारणारच नाहीत, सोडूनच द्या. त्याच्यामुळे कमीत कमी 8 ते 10 प्रश्न जे असतील हे तुमच्या व्होकॅब्युलरीवरती असतील. त्याच्यामुळे ही व्होकॅब्युलरी सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे दररोज समानार्थी 10 शब्द पाठ करा, वाक्प्रचार 10 पाठ करा, म्हणी 10 पाठ करा आणि एक शब्द समाबद्दल एक शब्द 10 पाठ करा इंग्रजीचे. ठीक आहे, तर हे इंग्रजीचं आजचं टार्गेट आहे, हे व्यवस्थितरित्या तुम्ही पूर्ण करा. त्याच्यानंतर आता डायरेक्ट गणित आणि बुद्धिमत्ता आपण बघूया. तर गणित आणि बुद्धिमत्ताला तर तुम्हाला काय करावं लागेल, एकूण मी तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये की एक 10 गणिताचे चॅप्टर आणि 10 बुद्धिमत्तेचे चॅप्टर आपल्याला पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. तर आता याच्यामध्ये करायचं काय, तर गणितासाठी वयवारी आणि रेल्वे आणि बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे, गणितासाठी वयवारी, रेल्वे आणि बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ. बरं, आजच्याच करायचं आहे का नाही, आजच्याच तुम्हाला करायचं नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक 5 दिवसाला तिथं मुभा दिलेली आहे. 5 दिवसामध्ये हे तुम्ही गणिताचे 2 चॅप्टर व्यवस्थित करा, बुद्धिमत्तेचे 2 चॅप्टर व्यवस्थित करा. 5 दिवसाला 2 चॅप्टर होणं गरजेचं आहे. म्हणजे 13 तारीख म्हणजे आजपासून तुम्ही हे सुरू केलं, 17 ऑक्टोबरपर्यंत तुमचं हे संपलं पाहिजे. ठीक आहे, 17 ऑक्टोबरपर्यंत हे संपलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता दुसऱ्या पेपरचा विचार करूया. पहिला पेपर तुम्हाला सांगितलं, दुसऱ्या पेपरचा विचार करू. 100 प्रश्न तुम्हाला असणार आहेत पेपरमध्ये, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. तर 100 मधले कमीत कमी 15 ते 20 प्रश्न हे तुमचे गणित आणि बुद्धिमत्तेवरती असणार आहेत. आणि ह्याला जर तुम्ही स्किप केला तर तुमचं मुख्यमधून सिलेक्शन होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ह्याला तुम्ही स्किप करून चालणार नाही. त्याच्यामुळे आपण हा विषय आधी घेतलेला आहे. तर गणितासाठी वयवारी आणि रेल्वे, ज्यावेळी तुम्हाला कंटाळा येतो ना, वयवारी आणि रेल्वे, दिशा आणि घड्याळ हे चॅप्टर घेऊन बसायचं. प्रत्येक टाईपचे दररोज 5-5 जरी तुम्ही उदाहरणं सोडवली, प्रत्येक टाईपची 5-5 उदाहरणं सोडवा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. असे एका चॅप्टरमध्ये आहेतच किती टाईप्स, समजा याच्यामध्ये असतील किती टाईप असतील, समजा 10 टाईप असतील किंवा 15 टाईप असतील, ह्याच्यामध्ये 10 टाईप असतील, 15 टाईप असतील किंवा 20 टाईप असतील. प्रत्येक चॅप्टरचा टाईप बघा, त्याच टाईपचं 4-4, 5-5 उदाहरणं दररोज सोडवा, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. अतिशय सुंदर पद्धतीने याचा अभ्यास होतोय. आणि जे सोडवून दिलेलं आहे तेच सोडवा, असं म्हणत नाही की जास्त त्याला डोकं लावा. जे सोडवून दिलेलं आहे तेच सोडवा आणि तेच लक्षामध्ये ठेवा. आणि त्या टाईपचं परीक्षेमध्ये आला प्रश्न 1 मिनिटामध्ये सुटलाच पाहिजे, कसलाही विचारू दे मग. ठीक आहे, तर हे 5 दिवसाला तुम्हाला 2 चॅप्टर गणित आणि बुद्धिमत्तेचे करायचे आहेत. 13 ऑक्टोबर पासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत गणिताचे वयवारी आणि रेल्वे, बुद्धिमत्तेचे दिशा आणि घड्याळ. बरे, करताना कशातून करणार, सचिन ढवळेचं पुस्तक तुम्ही करू शकताय आणि संदीप अरगडेचं पुस्तक तुम्ही करू शकताय. हे तर अल्टरनेटिव्ह तुम्हाला मी देतोय. आता कुठलंही एक वापरा, काही प्रॉब्लेम नाही, कुठलाही एक वापरा आणि त्यामधून सगळं तोंडपाठ करून टाका. तुम्हाला जे योग्य वाटते, सचिन ढवळे मला योग्य वाटते याच्यातून येऊ शकतात, सचिन ढवळेच वापरा. संदीप आरगडेमधून येऊ शकतात, संदीप आरगडेच वापरा. पण कुठलेही एक वापरा आणि त्यामधले 2-2 चॅप्टर हे 17 ऑक्टोबरपर्यंत तुमचे पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कॉमेंट करून सांगायचं की माझं चॅप्टर टार्गेट पूर्ण झाले.
ठीक आहे, हे झालं गणित आणि बुद्धिमत्ता. फक्त फ्लिप काय होणार आहे, डेली मराठी आणि इंग्रजीचे जे चॅप्टर असतील, मराठी आणि इंग्रजी व्याकरण, त्याच्यामध्ये तुम्हाला डेलीच्या डेली सांगणार आहे, कारण तो स्कोरिंग विषय आपला. त्याच्यामध्ये दररोज तुम्हाला टार्गेट येईल तर तुम्हाला पूर्ण करावं लागेल. पण इथून पुढचे जे टार्गेट आहे हे तुम्हाला 4 दिवस 5 दिवस 6 दिवस अशा पद्धतीने दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला थोडासा वेळ मिळेल. ठीक आहे, एकदम सगळं तोंडावरती आल्यानंतर ते होत नाही पूर्ण, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप जायचं. ठीक आहे, तरी झालं गणित आणि बुद्धिमत्ता. नंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, हे जे 2 कायदे आहेत ना, हे फार लहान कायदे आहेत आणि याचं तुम्ही उगाच डोक्याला शॉर्ट करून बसलाय. ह्याला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्या टाइम टेबलमध्ये दररोज 10 मिनिटं माहितीचा अधिकार अधिनियम 2005 साठी ठेवा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम साठी 10 मिनिटं ठेवा. दररोज ठेवा. 10 मिनिटं माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वाचायचा आणि 10 मिनिटं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वाचायचा. ठीक आहे, 100 प्रश्न आहेत. 100 मधले कमीत कमी 4 ते 5 प्रश्न हे तुमचे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वरती असतील आणि हे हक्काचे मार्क असतील, लक्षात ठेवा. कारण स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारतील तुम्हाला. हे जर दोन्ही नियम वाचले असतील, कायदे वाचले असतील, 100% तुम्हाला 5च्या 5 मार्क जे असतील हे तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, कदाचित 6 पण येऊ शकतात, काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे ह्याच्या 10 मिनिटं तुम्हाला करायला काहीच प्रॉब्लेम नाही. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वाचा ॲज अपडेटेड 10 मिनिटं रोज आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वाचा रोज 10 मिनिटं वाचा. काही सुद्धा प्रॉब्लेम येणार. कुठलेही एक पुस्तक असं, किशोर लवटेचं पुस्तक असू दे, आमिर शेखचं पुस्तक असू दे, किंवा याच्या खेरीज तुमच्याकडे जे काही पुस्तक असेल, कारण हे कायदे येतो, कायद्यामध्ये सेमच असतो, त्याच्यामध्ये काहीच बदलत नाही, सायंटिफिक विषय आहेत. ठीक आहे, जे नियम आहे तो आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. त्याच्यामुळे कुठलेही तुमच्याकडे जे पुस्तक असेल तेव्हाचा दररोज 10 मिनिटं करायचं बास. आणि आयोगाने याच्या आधी जे काही प्रश्न विचारलेले असतील दररोज एक 10-15 प्रश्न बघून सोडवा म्हणतोय मी. बघून सोडवा, डोकं लावू नका. आयोगाने जे उत्तर दिले तेच उत्तर असणार आहे, तेच पाठ करायचं आहे आणि दररोज 10 प्रश्न पाठ करायचे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, दररोज 10 प्रश्न पाठ करा. काही सुद्धा टेन्शन नाही, ह्याच्यातले सुद्धा मार्क्स तुम्हाला मिळून जातील. पुढं भारतीय राज्यव्यवस्था आणि महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल, अतिशय स्कोरिंग विषय. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला करायचं काय, घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सरनामा, हे जे 3 चॅप्टर मी पॉलिटीमध्ये सांगितलेले आहेत, याच्यासाठी तुम्हाला मी 5 दिवस देतोय पुढचे. ठीक आहे, 5 दिवस तुम्हाला देतोय. म्हणजे 13 ऑक्टोबर पासून एक 6वा दिवस एक्स्ट्राच मिळाला तुम्हाला. तर 13 ते 17 ऑक्टोबर पाहिजे होतं, पण 18 ऑक्टोबर पर्यंत. ठीक आहे, हरकत नाही. तर हे 5 दिवस तुम्हाला मी याच्यामध्ये देतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे 3 चॅप्टर, घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सरनामा. ठीक आहे, जे सिलेबस मधलं आहे तेच आधी चॅप्टर आपल्याला परफेक्ट करायचं 50 दिवसामध्ये. हे माझं स्मार्ट स्टडी टार्गेटचा प्लॅन आहे. तर सिलेबसला आहे तेच आधी आपण परफेक्ट करून जाऊया. घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सरनामा, हे 3 चॅप्टर परफेक्टरित्या करून घ्यायचे. कशातून करणार, रंजन कोळंबेचं पुस्तक वापरा, एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरा किंवा आयोगाचे पेपर वापरा. आता तुम्हाला एम लक्ष्मीकांत थोडंसं समजायला जड जात असेल, एकच वापरा, रंजन कोळंबे. ओके, कोळंबे एकच वापरा आणि पाठ करून टाका, तिन्हीच्या तिन्ही चॅप्टर. काही सुद्धा टेन्शन नाही, आपल्याला मार्क्स मिळवायचे, पाठ करून टाका, काय प्रॉब्लेम येत नाही. आणि ह्याच्यावरती आयोगाने जे काही प्रश्न उत्तर विचारलेले असतील ते पण सुद्धा तोंडपाठ करून टाका. त्याच्यावर तर आला की सुटलाच पाहिजे प्रश्न कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, तर हे झालं 5 दिवसाचं तुमचं टार्गेट भारतीय राज्यव्यवस्थेमधील घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, सरनामा. नंतर महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल, ह्याच्यामध्ये महाराष्ट्राची आणि भारताची जी काही प्राकृतिक रचना आहे ही व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून घ्यायची आहे. याच्यामध्ये पर्वत, शिखर, पठारे वगैरे ते सगळं तुम्हाला याच्यामध्येच इन्क्लूड होऊन जाईल. तर महाराष्ट्र आणि भारताची प्राकृतिक रचना अतिशय स्कोरिंग, ह्याच्यावर पडणार प्रश्न, लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय विभागावरती प्रश्न पडणार. त्याच्यामुळे हे 2 चॅप्टर अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्या, तुमचे मार्क फिक्स होणार आहे त्याच्यामधून. याला सुद्धा तुम्हाला 13 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये टायमिंग दिलेला आहे. 13 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर पर्यंत हे दोन्ही सुद्धा चॅप्टर तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत. ठीक आहे, तर संदर्भ पुस्तक कुठलं वापरणार आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाला AB सौदेचं वापरा. बरं, तुम्हाला याला थोडंसं मोठं वाटतंय तर कोळंबे किंवा दीपस्तंभमधलं कुठले एक वापरा आणि भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा दीपस्तंभमधलं कुठले एक वापरा आणि त्यामधून ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण करून टाका. तर पॉलिटिक्सचे 3 चॅप्टरचं टार्गेट तुम्हाला 18 ऑक्टोबर पर्यंत दिले आणि महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलाचं टार्गेट तुम्हाला 18 ऑक्टोबर पर्यंत दिलेलं आहे. संदर्भ पुस्तक सांगितले आहेत, आयोगाचे पेपर झालेले सोडवायचे आहेत आणि हेच टार्गेट तुमचं राहिलं पाहिजे आणि हेच पूर्ण करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न करा, टेन्शन न घेता, रिलॅक्समध्ये. आणि ह्याच्यावर प्रश्न एक फिक्स येणार आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित हे वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढे अर्थव्यवस्था आणि नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र. तर याच्यामध्ये काल जसं आपलं डिस्कशन झालं, सार्वजनिक वित्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला फार मोठं वेटेज राहणार आहे ह्या मुख्य परीक्षेला. त्याच्यामुळे सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भारताचा परकीय व्यापार हे जे टार्गेट आहे, तर हे तुमचं टार्गेट राहणार आहे, भारताचा परकीय व्यापार. तर याच्यासाठी काय सांगितलंय, 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हे 3 चॅप्टर करायला मुभा दिलेली आहे. 13 ऑक्टोबर पर्यंत, 13 ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासून चालू होईल ते 19 ऑक्टोबर पर्यंत सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भारताचा परकीय व्यापार हे जे चॅप्टर आहेत हे व्यवस्थितरित्या समजून घेऊन याच्यावरचे प्रश्न उत्तर बघून ह्यातल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. बरं, करताना कशातून करणार, आता तुम्हाला इथं चान्स देतो मी, एक तर कोळंबे वाचा किंवा एकतर किरण देसलेंचा भाग वाचा.
ठीक आहे. कोळंबे वाचायचं तर कोळंबेच वाचायचं, केरन देसल्यांचा भाग 1 वाचायचं तर केरन देसल्यांचा भाग 1 वाचायचं. कुठलंही एक पुस्तक चांगलं करा, पण तोंडपाठ करा. त्यामधलं काही जरी पडलं तरी ते आपल्याला प्रश्न सुटलाच पाहिजे. आणि ह्याच्यावर्षी एमसीक्यूचे झालेले आयोगाचे पेपर सोडवा. दररोज 10 प्रश्न सोडवा त्याच्यावरचे. ठीक आहे. दररोज 10-15 प्रश्न सोडवा, बघून सोडवा. एमपीसीने जे विचारलेले आहेत ते, आणि ते लक्षामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि प्लस कोळंबेचं पुस्तक घ्या, सार्वजनिक वित्ताचे चॅप्टर करा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं चॅप्टर करा, भारताचा परकीय व्यापार चॅप्टर करा. दररोज ठरवून घ्या. दररोज प्रत्येक चॅप्टरमधले थोडे थोडे मुद्दे करा. समजा ह्याच्यातले 4 मुद्दे आज वाचले, ह्याच्यातले 4 वाचले, ह्याच्यातले 4 वाचले, काय जास्त तुम्हाला इथे वेळ लागणार नाही. 10-12 मुद्दे करायला जास्त वेळ लागत नाही. 1 तास तुम्हाला कंटिन्यूस इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचाच आहे. काही करून इकॉनॉमिक्स सायन्स असेल तुम्हाला बसावंच लागेल. कंटिन्यूस तुमचा अभ्यास इथून पुढे 7 ते 8 तास हा अभ्यास व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि जर फुल टाइम करताय 8 ते 10 तास अभ्यास तुमचा व्हायलाच पाहिजे. आणि टेन्शन फ्री अभ्यास करा, टार्गेटनुसार अभ्यास करा. 100% तुम्हाला पोस्ट जी आहे ती मिळून जाईल. ठीक आहे. तर हे झालं इकॉनॉमिक्सचं टार्गेट. तर हे 3 चॅप्टर करा. 19 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला चान्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इतिहासाला बघा, दररोज एक समाजसुधारक तुम्हाला वाचायचा आहे. दररोज एक समाजसुधारक न चुकता वाचा. इथून पुढे दररोज एक समाजसुधारक न चुकता वाचा, कारण महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य आणि समाजसुधारक त्यांनी स्पेशल मेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे रोज एक समाजसुधारक न चुकता वाचा, जे काही तुमच्याकडे पुस्तक असेल ते. ठीक आहे. आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, ट्रेड युनियन चळवळ. तर हे 3 चॅप्टरचं टार्गेट तुम्हाला मी दिलेलं आहे 19 ऑक्टोबरपर्यंत. हे सुद्धा टार्गेट तुमचं पूर्ण झालं पाहिजे. आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ आणि ट्रेड युनियन चळवळ हे 3 चॅप्टरचं टार्गेट प्लस रोज एक समाजसुधारक आहे तो तुम्हाला न चुकता वाचायचा आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं तुमचं इतिहासाचं तुमचं टार्गेट पूर्ण होऊन जाईल. संदर्भ पुस्तक बघा, समाधान महाजनचं पुस्तक इथं फक्त एकच वापरा. आणि अनिल कठारे आणि गाठा इथं पुस्तक तुम्हाला वापरायचे. गाठामध्ये तुम्हाला मॅक्झिमम समाजसुधारक तुम्हाला मिळून जातील. कठारेमध्ये सुद्धा तुम्हाला समाजसुधारक मिळून जातील. आधी याच्यातले वाचून घ्या सगळे समाजसुधारक, आणि मग नंतर एखादं तुमच्याकडे जे स्पेसिफिक एखादं पुस्तक आहे समाजसुधारकाचं तिकडे तुम्ही स्विच करू शकता. पण आधी ह्या पुस्तकातले समाजसुधारक आधी वाचून घ्या. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जे काही इतर पुस्तक आहे त्यामधून आधी वाचून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे झालं इतिहासाचं टार्गेट. नक्कीच तुम्ही हे बघून घ्या. 19 ऑक्टोबरपर्यंत हे 3 चॅप्टर्स आणि एक समाजसुधारक तुम्हाला क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानचं टार्गेट बघा, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पती आणि शास्त्र, प्राणीशास्त्र असे 4 विषय आपल्याला आयोगाने दिलेले आहेत. तर भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी आणि प्रकाश, रसायनशास्त्रामध्ये अणूचा अंतरंग आणि मूलद्रव्याचा अंतरंग, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती वर्गीकरण आणि वनस्पती होती, प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण आणि प्राणी होती. हे चॅप्टरचं टार्गेट आहे. ठीक आहे. भौतिकशास्त्र ध्वनी प्रकाश, रसायनशास्त्र अणूचा अंतरंग, मूलद्रव्याचा अंतरंग, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती वर्गीकरण वनस्पती होती, प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण प्राणी होती. तर प्रत्येक विषयातले 2-2 चॅप्टरचं तुम्हाला संपले पाहिजे. यासाठी तुम्हाला आठवड्याचं एक टायमिंग देतोय. 19 ऑक्टोबरपर्यंत हे जे सांगितलेले चॅप्टर्स आहेत हे पूर्ण करून वाचून एकदा व्यवस्थित वाचून घ्या. दररोज 1 तास जरी तुम्ही सायन्सचा अभ्यास केला तरी सुद्धा बऱ्यापैकी तुमचं वाचण्याचं स्पीड थोडंसं वाढवा. स्पीड जोपर्यंत वाढवणार नाही तोपर्यंत हे विषय क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती वर्गीकरण तर तोंडपाठ करून ठेवा, प्राणी वर्गीकरण तोंडपाठ करून ठेवा. ज्यावेळी 15 प्रश्न मला विज्ञानाचे टाकायचे असतील आणि ज्या वेळेला माझ्याकडे हा सिलेबस येईल त्यावेळेला मी पहिला प्रश्न वर्गीकरणावरच घेणार आणि दुसरा प्रश्न ह्या प्राणी वर्गीकरणावर घेणार. म्हणजे इथं 15 मध्ये 2 तरी प्रश्न तुमच्या इथं फिक्सच होऊन जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे केअरफुली जे सांगतोय ते चॅप्टर व्यवस्थितरित्या संपवण्याचा प्रयत्न करा. संदर्भ पुस्तक कुठलं वापरणार? दीपस्तंभ पब्लिकेशनचं इथे संदर्भ पुस्तक वापरा. लुसेंट पब्लिकेशनचं इथे संदर्भ पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. ठीक आहे. दररोज 1 तास वाचा. जे पुस्तकात दिले तेच वाचून समजून घ्या आणि त्याच कन्सेप्ट क्लिअर करण्याचा इथं प्रयत्न करायचा आहे. आणि जे चॅप्टर सांगितले तेच परफेक्टरित्या करून जावं परीक्षेला. ठीक आहे. नक्कीच तुम्हाला याच्यामधून प्रश्न जे असतील ते दिसू शकतात. त्याच्यानंतर पुढचा एक विषय आहे दूरसंवेदन, हवाई, ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली आणि त्याचं उपयोजन, माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान. इतके काही मोठे पॉईंट नाही येते. तुमच्याकडे जे काही पुस्तक आहे, समजा सौदीचं पुस्तक आहे, तुमच्याकडे जर मेन्स जर तुम्ही करत असाल कुणाकडून पण घ्या, त्याच्यामध्ये सगळे पॉईंट दिले आहेत. दूरसंवेदन, हवाई, ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्याचं उपयोजन, माहिती संप्रेषण, तंत्रज्ञान. ह्याला सुद्धा तुम्हाला दररोज 10-15 मिनिटं, म्हणजे जसं तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियमला 10-15 मिनिटं देत होता, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमला 10-15 मिनिटं देत होता, तसं ह्या चारही मुद्द्याला तुम्हाला दररोज 10-15 मिनिटं द्यायचे आहेत. 50 दिवस तुम्हाला दररोज हे करायचं आहे 10-15 मिनिटं देऊन. ठीक आहे. म्हणजे तुमचे याचे सुद्धा पर्सनल मार्क जे असतील ते फिक्स होऊन जातील. त्याच्यामुळे स्कोअर करणं इझी आहे, लक्षात ठेवा. फक्त त्याला नियोजन पाहिजे आणि हे नियोजन तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. तर आजपासून आपलं हे नियोजन जे आहे ते सुरू झालेलं आहे. सर्वांनी हे केअरफुली फॉलो करा. 50 दिवस ज्यांना पोस्ट पाहिजे त्यांनी 100% फॉलो करा. आय होप तुम्हाला नियोजन समजलेलं असेल. तर आजपासून नियोजन सुरू झालंय. नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही डाऊट असतील तर कॉमेंट्समध्ये नक्कीच तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्कीच हा व्हिडिओ जो आहे आपला शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.